बाहेरून दुसरे हँडल तयार करत होता. आता त्या कायद्यानुसार काही त्याच्यावर कारवाई होऊ शकते भारतात आल्यावर. कारण ती एक भीती आहे सगळ्याच्या मनात की तो भारतात आल्यानंतर सरकारकडून यामध्ये काहीतरी कायदेशीर कारवाई करून त्याला रोखलं जाईल. राजकीय दृष्टिकोनातून थोडासा विचार केला तर सरकारची भूमिका अशी राहील की अभिजित दिपके भारतात आल्यावर त्याला पाठिंबा किती मिळतो हे बघायचं, त्याच्या मागे कोण कोण उभे राहतात याचा अंदाज घ्यायचा आणि त्याच्यानंतरच काय असेल तर कारवाई करायची. थेट लगेच कारवाई करण्याची घिसाडघाई सरकार करणार नाही असं मला वाटते. परंतु तुम्ही जो मुद्दा म्हटला तो अत्यंत महत्वाचा आहे की केवळ अभिजित दिपकेचंच नाही तर अनेकांचे सोशल मीडिया अकाउंट हे विनाकारण सस्पेंड केले जात आहेत. विशेषतः ट्विटर, ट्विटर, नंतर युट्यूब आणि फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर सरकारची खूपच नजर आहे. थोडं जरी सरकार विरोधी लिहिलं तरी ते अकाउंट सस्पेंड होते. खरं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये जी प्रक्रिया सांगितलेली आहे की कोणाचे अकाउंट सस्पेंड करायचं असेल तर आधी कारणे दाखवा नोटीस दिली पाहिजे, त्यानंतर त्याची भूमिका काय, म्हणणं काय समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच आवश्यकता असेल तर ते अकाउंट सस्पेंड करता येऊ शकते. अन्यथा केवळ समज दिली पाहिजे की अशा अशा प्रकारचं तुम्हाला लिहिता येणार नाही. तर ही सांगण्याची कोणती भूमिका, योग्य प्रक्रिया, त्याला आपण म्हणतो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ही फॉलो न करता सरकार अनेकांचे अकाउंट सस्पेंड करताय आणि अभिजित दिपकेला कॉक्रोच जनता पार्टी काढल्यापासून हा अनुभव आलेला आहे की अनेकदा त्याचे अकाउंट सस्पेंड होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबून टाकायचं ही प्रक्रिया ज्या ज्या सरकारची आतापर्यंत राहिली आहे, इतिहास तुम्ही सगळा बघितला भारतीय स्वातंत्र्यानंतरचा, ज्यांनी ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबलेलं आहे त्यांना लोकांनी नंतर घरचा रस्ता दाखवलेला आहे. आता अर्थातच निवडणुका या पारदर्शक पद्धतीने, निशंक पद्धतीने होत नाही आहेत. निवडणुकांची मतमोजणी ही साशंक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार अजूनही टिकून आहे. नाहीतर सरकारला घरचा रस्ता दाखवण्यासाठी लोक उत्सुक आहेत असं दिसते. जो पाठिंबा अभिजित दिपकेला मिळालेला आहे केवळ कॉक्रोच जनता पार्टी एवढं नाव देऊन अत्यंत वेळेवर, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, की वेळ साधून त्यांनी तो पक्ष जाहीर केला आणि ऑनलाईन जो पाठिंबा मिळालेला आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये एक धडकी भरलेली आहे की नकली, मॅन्युफॅक्चर्ड अशा प्रकारचा पाठिंबा मिळून खूप मोठा आम्हाला ऑनलाईन पाठिंबा आहे असं आतापर्यंत भारतीय जनता पक्षातर्फे दाखवण्यात आलं, ते सुद्धा उघड झालेलं आहे. आणि खरोखरचा जेनझीचा किंवा आजच्या पिढीचा पाठिंबा हा कॉक्रोच जनता पार्टी याला जो मिळालेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने विशेषतः खूप मोठी भीती धरलेली आहे मनामध्ये आणि त्या भीतीचं परावर्तन आता कसं होणार 6 तारखेनंतर हे कळेल आपल्याला. त्यामुळे रिॲक्शनरी मोडमध्ये सरकार गेलं तर अभिजित दिपकेला कदाचित एअरपोर्टवरूनच अटक होऊ शकते. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी अनेक जण त्याच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे जेलमधून सुद्धा आंदोलन चालवलं जाऊ शकते, हा सुद्धा इतिहास आहे. तर लोकशाही जिवंत ठेवण्याचे प्रयत्न म्हणून अभिजित दिपके हा एक महत्वाचा एलिमेंट ठरेल तर ती चांगली गोष्ट आहे. लोकशाही प्रत्येक वेळेस करवट बदलली पाहिजे, म्हणजे आपण म्हणतो कूस बदलली पाहिजे लोकशाहीची. नाहीतर एक जो स्टॅग्नंट पणा येतो लोकशाहीमध्ये तो चांगला नाही. यापूर्वी आपण पाहिलं की सोनम वांगचुक यांना सुद्धा अशाच प्रकारे काही कारण नसताना अटक केली, नंतर पुराव्याअभावी त्यांना काही महिन्यांनी सोडण्यात आलं. तर हालअपेष्टा करायचा, छळ करायचा आणि प्रक्रियेच्या मध्येच, म्हणजे पोलिसांनी अरेस्ट करणे, कोर्टामध्ये जामीन मिळणे, या प्रक्रियेच्या मध्येच खूप छळ त्या लोकांचा करायचा, मानसिक दबाव आणायचा, जामीन मिळू द्यायचा नाही. तशा प्रकारे न्यायालयीन व्यवस्थापनामध्ये सुद्धा काही भ्रष्ट लोकांची मदत घ्यायची. हे सगळं जे सुरू आहे लोकशाहीला घातक आहे एवढंच मला वाटतं. सर, पण कुठल्या कारणाच्या आधारे सरकारनं म्हणतंय की अभिजित दिपकेंना विमानतळावरून अटक करू शकते? काही लिगल बेस असू शकतो का? कारण त्यांनी आतापर्यंत भारतातच आले नाहीये, तरी कुठल्या लिगल बेसच्या आधारे सरकार नाही, अटक होऊ पण शकते किंवा अटक करणार नाही, दोन्ही गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. विचारपूर्वक बघितलं जाईल, सुरुवातीला निरीक्षण केलं जाईल आणि त्याच्यानंतर काय कारवाई करायची हे ठरवलं जाईल, किंवा घिसाडघाईने निर्णय घ्यायचा असेल तर अटक केली जाईल. आता अटक का केली जाईल याचे काही कारण आपल्याला ढोबळमानाने दिसतात की त्याचे अकाउंट सस्पेंड करणे, त्यानंतर एक नरेटिव्ह असा पसरवण्याचा प्रयत्न करणे सगळ्या IT सेलच्या माध्यमातून की परदेशी पाठिंब्याने, परदेशी आर्थिक पाठबळाने हा माणूस काहीतरी करतो आहे आणि हा मुलगा जो आहे हा देशविघातक पद्धतीने काम करतोय, असं जे सगळं नरेटिव्ह पसरवण्यात आलेलं आहे ते बॅकग्राऊंड याच्यासाठीच केलेलं आहे की जेव्हा केव्हा
आवाक्यात असेल तेव्हा अभिजितला अटक करायची असा सरकारचा एक निर्णय असू शकतो. अर्थातच या दोन्ही पॉसिबिलिटी ज्या आहेत त्या आपण शक्यता म्हणूनच आता बघतोय, पण माझं असं मत आहे की सरकार लगेच अटक करणार नाही. काही काळ जाऊ देईल आणि नंतर ठरवेल की अटक करायचं की नाही. कारण अटक केली तर दुसरी गोष्ट होणार की अभिजितला आणखी जास्त पाठिंबा मिळू शकेल. त्याला अटक करणं म्हणजे त्याला मोठेपणा देणं, त्याचं महत्व वाढवणं असं ठरू शकेल. त्यामुळे लगेच अटक होणार नाही असं माझं मत आहे. या आंदोलनासाठी काही आचारसंहिता ठरलेली आहे का? म्हणजे राजकीय पक्षांचे कुणी नेते त्या आंदोलनाच्या व्यासपीठावर येणार आहेत असं काही बोलणं झालंय कधी? आणि सोशल मीडियावर जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढे खरंच त्यांच्या आंदोलनात उतरतील का ऑन ग्राउंड? भारतामधून खूप मोठा पाठिंबा अभिजितला मिळतो आहे. माझ्या माहितीप्रमाणे सोनम वांगचुक या आंदोलनात सहभागी होतील. बहुतेक प्रकाश राज जे अभिनेते आहेत ते सुद्धा सक्रिय पाठिंबा देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये अभिजितनी बऱ्याच जणांशी बोलणं केलं, त्याच्यामध्ये मला फोन केला. माझे सहकारी डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्याशी फोनवर त्यांनी बोलणं केलं. निखिल वागळे सरांना त्यांनी मुद्दामून आमंत्रित केलेलं आहे. आम्हाला सगळ्यांना त्यांनी या म्हणून सांगितलेलं आहे. कारण की सगळे समविचारी लोक एकत्र आले पाहिजे असा प्रयत्न अभिजित करतो आहे.